नाशिक शहरातील जेल रोड येथील सौ रुपाली माळवे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त गौरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे। परिसरातील महिलांना आणि नातेवाईकांना आमंत्रित करून हळदी कुंकू तसेच सात्विक जेवणाचेही आयोजन माळवे अहिरे परिवाराच्या वतीने करण्यात आल्याने रुपाली माळवे अहिरे परिवाराचा गौरी गणपती आरास देखावा पाहण्यासाठी तसेच महाआरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील महिला उपस्थित होत्या। या प्रसंगी गौरीची आणि गणरायाची महाआरती करण्यात आली। मनोभावी महिलांनी गौरीचे तसेच गणरायाचे दर्शन घेऊन सौ रुपाली माळवे यांना शुभेच्छा दिल्या। सालाप्रमाणे महालक्ष्मी ही आमच्या घरी बसलेली आहे। त्या माझ्या बहिणी मैत्रिणी सगळ्या जणी याच्यामध्ये सहवासांच्या आहेत। सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते। हे आमचे रुपालीताई माळवे आहेत। ह्या 15 वर्षापासून गौरी गणपतीचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करतात आणि आम्ही सगळेजण उपस्थित असतो 15 वर्षापासून। या भावी नगरसेविका म्हणून आमची इच्छा आहे की त्यांनी निवडून यावं, जनतेने त्यांना निवडून द्यावं आणि गौरी गणपतीच्या पूजन त्यांनी सदर 15 वर्षापासून सलग करत आहोत। या कार्यक्रमाचे नियोजन रोहित भाऊ आहिरे, रुपालीताई माळवे, रुपालीताई आहिरे या सर्वजण आम्ही सर्वजण त्यांच्या उपस्थितीत हजर असतो। तरी देखील माळवे परिवार आणि आहिरे परिवार यांना शुभेच्छा आहे आणि माळवे परिवार आणि आहिरे परिवार हे एकत्र येऊन असा मोठा सण साजरा करतात की जेणेकरून आपण दिवाळी कशी साजरी करतो त्यानुसार आपला हा दिवाळीचा सण म्हणून साजरा करतो। आज भविष्यामध्ये जेव्हा नगरपंचायत येते, ग्रामपंचायत येते, नगरपालिका येते, त्या पालिकेमध्ये किंवा नगरसेविकामध्ये रुपालीताई माळवेंचा सहभाग असावा आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना नगरसेविका म्हणून घोषित करावं आणि त्यांनी उभं राहावं अशी आमची सर्व महिला मंडळाची इच्छा आहे। आणि परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड मी अर्चनाताई दरगुडे यांना तालुका एक अध्यक्ष म्हणून त्यांना शुभेच्छा देते आणि पाठिंबा देते की त्यांनी नगरसेवक या पदासाठी उपस्थित राहून एक फॉर्म भरावा आणि आम्ही सर्व जनता त्यांच्या सोबत राहावं। जय भीम, जय हिंद, जय भारत। दक्षिण होईल उत्तर होईल यावेळी आभार सौ रुपाली माळवे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।